ಇತ್ತೀಚಿನ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮುಖಭಂಗ ಅನುಭವಿಸಿದ ಮಮತಾ ಬ್ಯಾನರ್ಜಿ ನೇತೃತ್ವದ ತೃಣಮೂಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಈಗ ಮತ್ತೊಂದ್ಸಲ ಚೇತರಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗದ ಬಿಗ್ ಶಾಕ್ ಎದುರಾಗಿದೆ. ಟಿಎಂಸಿ ಪಕ್ಷದ ಪ್ರಮುಖ ಪಿಲ್ಲರ್ಗಳ ಥರ ಇದ್ದ ಮೂವರು ಮಾಜಿ ರಾಜ್ಯಸಭಾ ಸಂಸದರು ಅಧಿಕೃತವಾಗಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆಯಾಗಿದ್ದಾರೆ. ರಾಜ್ಯಸಭಾ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟ ಕೆಲವೇ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸುಷ್ಮಿತಾ ದೇವ್, ಸುಖೇಂದು ಶೇಖರ್ ರೇ ಹಾಗೆ ಪ್ರಕಾಶ್ ಚಿಕ್ ಬರೈಕ್ ಕೋಲ್ಕತ್ತಾದ ಸಾಲ್ಟ್ ಲೇಕ್ನಲ್ಲಿರೋ ಬಿಜೆಪಿಯ ರಾಜ್ಯ ಪ್ರಧಾನ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಕೇಸರಿ ಧ್ವಜ ಹಿಡಿದಿದ್ದಾರೆ. ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳದ ಬಿಜೆಪಿ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಸಮೀಕ್ ಭಟ್ಟಾಚಾರ್ಯ ಈ ಮೂವರು ನಾಯಕರನ್ನ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಆತ್ಮೀಯವಾಗಿ ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. 2026ರ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಟಿಎಂಸಿ ಸೋತ ಮೇಲೆ ಪಕ್ಷದ ಒಳಗಡೆ ಹೊಗೆಯಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಅಸಮಾಧಾನ ಈಗ ಜ್ವಾಲಾಮುಖಿಯಂತೆ ಸ್ಫೋಟಿಸಿದೆ. ಶಾಸಕ ಋತುಬ್ರತ ಬ್ಯಾನರ್ಜಿ ಬರೋಬ್ಬರಿ 57 ಶಾಸಕರ ಬೆಂಬಲದೊಂದಿಗೆ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾದಾಗಲಿಂದ ಟಿಎಂಸಿ ಕೋಟೆಯಲ್ಲಿ ಬಿರುಕು ಮೂಡಿತ್ತು. ವಿಧಾನಸಭೆಯಿಂದ ಶುರುವಾದ ಈ ದಂಗೆ ಈಗ ಸಂಸತ್ತಿನ ಎರಡೂ ಸದನಗಳಿಗೂ ಹಬ್ಬಿದೆ. ಈಗ ಈ ಮೂವರು ಪ್ರಭಾವಿ ಸಂಸದರು ಬಿಜೆಪಿ ಸೇರಿರುವುದು ಮಮತಾ ಬ್ಯಾನರ್ಜಿಗೆ ನುಂಗಲಾರದ ತುತ್ತಾಗಿ ಪರಿಣಮಿಸಿದೆ. ನಾಯಕರ ಆಕ್ರೋಶ ಬಿಜೆಪಿ ಸೇರಿದ ಮೇಲೆ ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮುಂದೆ ಮಾತನಾಡಿದ ನಾಯಕರು ಮಮತಾ ಬ್ಯಾನರ್ಜಿ ಹಾಗೆ ಅವರ ಆಡಳಿತದ ವೈಖರಿಯ ವಿರುದ್ಧ ತೀವ್ರ ವಾಗ್ದಾಳಿಯನ್ನು ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಬಂಗಾಳದಲ್ಲಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮಿತಿಮೀರಿದೆ, ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲಿನ ದಬ್ಬಾಳಿಕೆಗೆ ಕೊನೆಯೇ ಇಲ್ಲದಂತಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಬಂಗಾಳದ ಜನ ಟಿಎಂಸಿಯನ್ನು ತಿರಸ್ಕರಿಸಿದ್ದಾರೆ. ಇನ್ಮುಂದೆ ಮಮತಾ ಬ್ಯಾನರ್ಜಿ ಕಥೆ ಮುಗಿದ ಅಧ್ಯಾಯ, ಅವರ ಪಕ್ಷವೂ ಮುಗಿದು ಹೋಗಿದೆ ಅಂತ ಸುಖೇಂದು ಶೇಖರ್ ರೇ ಗುಡುಗಿದ್ದಾರೆ. ತಾವು ರಾಜ್ಯಸಭಾ ಸೀಟ್ಗಾಗಿ ಬಿಜೆಪಿ ಸೇರಿಲ್ಲ, ನನಗೆ ಒಂದೇ ಸಲ 2 ದೋಣಿಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡೋದಕ್ಕಿಷ್ಟ ಇರಲಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಟಿಎಂಸಿ ಬಿಟ್ಟು ಬಂದೆ ಅಂತ ಸುಷ್ಮಿತಾ ದೇವ್ ಮಾರ್ಮಿಕವಾಗಿ ನುಡಿದಿದ್ದಾರೆ. देखिए, आप जो सवाल कर रहे हैं उसका जवाब भी आप ही दे रहे हैं. तृणमूल कांग्रेस का ये कहना था कि अगर आप प्रिंसिपल्ड डिसीजन लेते हैं तो आपको रिजाइन करके रीइलेक्ट होना चाहिए. तो वही हुआ. अब ये तो नहीं हो सकता कि चित भी मेरी और पट भी मेरी. आप 15 दिन पहले कुछ और कह रहे थे, आज आप फेसबुक में कुछ और लिख रहे हैं. तो इनके बीच में कंफ्यूजन है. होता है जब किसी का इतना बड़ा क्राइसिस चलता है तो सुबह कुछ रात को कुछ बोलना पड़ता है. सो मुझे कोई फर्क नहीं पड़ता, मुझे किसी से सर्टिफिकेट की जरूरत नहीं है. देखिए, शागोती जी बहुत सीनियर पार्लियामेंट्रियन है. मेरे पिताजी के टाइम से वो पॉलिटिक्स कर रहे हैं. बंगाल में क्या हुआ, जो प्रचार चला लोकसभा से, टीएमसी ने कहा कि बंगाल में उन्नति इसलिए नहीं हो रही है क्योंकि हमको सरकार से, भारत सरकार से हमको पैसा नहीं मिल रहा. तो ये मैसेज जनता के बीच में गया कि आपको शायद महीने में 1200 रुपए मिल जाए या 800 रुपए जो भी था लखीर भंडार करने से, पर प्रगति नहीं हो सकती. तो ये बैकफायर हो गया. जो बोंचना वो बोलते थे ना, लोगों को लगा कि अगर कलकत्ता में मेट्रो कंप्लीट करना है, अगर इंडो बांग्लादेश का बॉर्डर में आपने बाउंड्री जो वायरिंग करना है, अगर आपको इंडस्ट्री लाना है तो तृणमूल नहीं ला सकती. ये संवाद बीजेपी ने नहीं दिया, ये संवाद तृणमूल ने आम जनता को दिया. ये बैकफायर कर गया. देखिए ना, लोकसभा और विधानसभा के बीच में सिर्फ 2 साल का अंतर था, पूरा गेम पलट गया. आप एसआईआर की बात कर सकते हैं, पर फैक्ट इज उनका मैसेजिंग बैकफायर हो गया. यही तय है. और मैं बार बार कह रही हूं कि किसी को बुरा लग सकता है सुनने में, पर जो नीचे के लेवल में, गली गली में, वार्ड में, गांव में जो भ्रष्टाचार हुआ, आप टीवी पे कह सकते हैं दीदी सॉफ्ट, पर जो एक सेटलमेंट ऑफिस में जाके जिसको 5 लाख रुपए देना पड़ रहा है जमीन ट्रांसफर करने के लिए, जिसको एक बिल्डिंग बनाने में लेबर सिर्फ INTTUC से लेना पड़ रहा है, उसको तो आप नहीं बोल सकते दीदी सॉफ्ट. वो तो अपनी जेब से घूस दे रहा है ना. सो देखिए, इफ अगर जनता के ऊपर आप अत्याचार करेंगे तो यू कैनॉट से दीदी सॉफ्ट. आपको जनता को जाके समझाना पड़ेगा. ये टीवी पे अच्छा लगता है, लटेंस दिल्ली में ये अच्छा लगता है सुनने में, पर आप गांव में जाके ये नहीं. ಯಾವುದೇ ಸುದ್ದಿಯ ಅಪ್ಡೇಟ್ ಅನ್ನ ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು ಅಂದ್ರೆ ಈಗಲೇ ಒನ್ ಇಂಡಿಯಾವನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ನಿಮಗೆ ಬೇಕಾದ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಸುದ್ದಿ ತಿಳಿಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಒನ್ ಇಂಡಿಯಾ ಆಪ್ ಅನ್ನ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ.